महाराष्ट्रातील तमाम धनगर समाजाला हातून नम्र विनंती आहे. आजच मैदानाचा उपोषणाचा आजचा 8वा दिवस. खरं तर समाजाला आमंत्रण देण्याची गरज पडली नाही पाहिजे. आपलं कर्तव्य काय आहे, कर्तव्य बजावण्यासाठी तुम्ही तुमच्या लाखोच्या संख्येने मुंबईच्या आझाद मैदानात यावं. पुढच्या पिढ्या तुम्हाला शिव्या देऊ नये, पुढच्या पिढ्या बर्बाद होऊ नये म्हणून बांधवांनो, उद्या आणि परवा 2 दिवस आपल्या हातात आहेत. आत्ताची आज पुढे सरकार 40% झुकलंय. उद्या जर तुम्ही ताकद दाखवली, कारण सरकार घाबरतंय तुमच्या पैशाला नाही तर तुमच्या मुंडक्याला घाबरतंय. इथं जेवढ्या मुंडके दिसतील तेवढं सरकार झुकल. म्हणून माझी घरात बसलेल्या माझ्या तमाम धनगर बांधवांना विनंती महाराष्ट्रात आहे की बाबांनो, उठा आणि आझाद मैदानाकडे मुंबईच्या दिशेने कूच करा. तुमची ताकद दीपक भाऊचा आत्मविश्वास वाढेल, तुमची ताकद समाजाची एकी दिसेल. कारण जोपर्यंत समाजाची एकी दिसणार नाही तोपर्यंत सरकार झुकणार नाही. म्हणून बांधवांनो, तुमच्या मनात चीड आहे, चीड दाखवण्यासाठी उद्या मुंबईच्या आझाद मैदानात आलेत. जातानी सर्टिफिकेट घेऊन जा आणि याचे साक्षीदार होण्यासाठी तुम्हाला आझाद मैदानात यावं लागतंय. तो घरात बसला, तो धनगर काटला. खरं तर माझी विनंती करायला तुम्हाला गरजही नाही पडली पाहिजे. आणि मला 100% आत्मविश्वास आहे, प्रत्येक गावातला प्रत्येक धनगर बांधव हा मुंबईच्या दिशेने निघणार म्हणजे निघणार. तर आमंत्रणाची गरज लागणार नाही. कारण या चळवळीत 25-30 वर्ष झाली मी या चळवळीत काम करतोय. पण आपल्यापर्यंत एक मेसेज जावा. उद्याची आपल्या रिसर्च परमिशन भेटलेली आहे. आता दीपक भाऊने लाईव्ह केलंय, परमिशन भेटली, वाट बघतोय तुमची. तर भेटूया उद्या नक्की आझाद मैदानात. सर्व समाज बांधवांना विनंती आहे, उद्या भेटू आझाद मैदान मुंबई.